भारताच्या इतिहासातील एक अत्यंत तेजस्वी नाव म्हणजे वासुदेव बळवंत फडके. त्यांचा जन्म झाला तो कोकणामध्ये शिरढोण नावाचं गाव जे कर्नाळ्याच्या पायथ्याशी होतं. त्यांचे आजोबा कर्नाळ्याचे किल्लेदार होते आणि लहानपणी हा मुलगा 1857च्या स्वातंत्र्य समराच्या कथा ऐकत होत्या. आपणही काही पराक्रम केला पाहिजे असं या मुलाच्या मनात येत होतं. पुढे शिक्षणाच्या निमित्तानं आणि नोकरीच्या निमित्तानं ते पुण्यामध्ये आले आणि या ठिकाणी काम करत असतानाच त्यांच्या मनामध्ये देशभक्तीचे विचार निर्माण झाले. त्यावेळेला त्यांनी न्यायमूर्ती रानडेंची भाषणं ऐकली, दादाभाई नौरोजी यांचे लेख वाचले आणि इंग्रज सरकार या देशाला कसं लुटतंय हे त्यांच्या लक्षात आलं. त्यावेळेला वासुदेव बळवंत यांचं वास्तव्य याच पुण्याच्या सदाशिव पेठेतल्या नरसिंह मंदिरामध्ये होतं. वासुदेव बळवंतांनी अनेक कामं केली. त्यांनी स्वदेशीचा प्रचार केला. इतकंच नव्हे तर ज्याला आज आपण महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी म्हणतो त्याची स्थापना सुद्धा वासुदेवरावांनी केली. याचं कारण राष्ट्रीय शिक्षण देणाऱ्या शाळा असल्या पाहिजेत. मात्र या सगळ्यामध्ये त्यांचं समाधान होत नव्हतं. ते अस्वस्थ होते, बेचैन होते आणि एक दिवस त्यांनी इंग्रजांच्या विरुद्ध बंडाचा झेंडा पुकारला आणि त्यांनी विलक्षण स्वातंत्र्याचा संग्राम सुरू केला. ते रामोशी समाजाच्या लोकांकडे गेले, त्यांची शक्ती एकत्र केली आणि वासुदेवरावांच्या नेतृत्वाखाली त्यांनी प्रचंड अशा प्रकारचं स्वातंत्र्याचं आंदोलन केलं. कुठे इंग्रजांचं पोलीस चौकी असेल, कार्यालय असेल, त्याला आग लावून द्यायची, रेल्वेचे रूळ उखडून टाकायचे. अशा प्रकारे इंग्रजांना या ठिकाणी राज्य करणं अशक्य करायचं असं काम त्या काळामध्ये वासुदेव बळवंतांनी केलेलं होतं. या पुणे शहरामध्ये हिंडत असताना सार्वजनिक काका यांच्याबरोबर ते काम करत होते. इतकंच नाही तर इंग्रजांची टक्कर देण्यासाठी इथल्या तरुणांनी आता स्वदेशी उद्योग सुरू केले पाहिजे या भावनेने त्यांनी स्वदेशी उद्योगधंद्यांची सुद्धा पायाभरणी केली होती. म्हणजे किती विविध क्षेत्रामध्ये वासुदेव बळवंत काम करत होते हे आपल्या लक्षात येईल. दुर्दैवानी वासुदेव बळवंत यांना अटक झाली. त्यावेळेला एक अधिकारी होता, त्याचं नाव होतं मेजर डॅनियल आणि त्याला कुठून तरी ही बातमी कळली की देवर नावडी या गावाच्या जवळ वासुदेवराव त्या परिसरामध्ये आहे आणि त्यांचा शोध घेत घेत सैन्य घेऊन तो त्या ठिकाणी गेला आणि एका लेडीमध्ये वासुदेवराव आणि त्याचं सैन्य झोपलेलं असताना अचानक छापा टाकला आणि वासुदेव बळवंत यांना अटक झाली. आज पुण्यामध्ये जिथे संगम आहे त्या मुळामुठीच्या संगमावरती त्यावेळेला खास कोर्ट निर्माण करण्यात आलं होतं आणि त्या ठिकाणी वासुदेवरावांचा ती खटला चालू होता. तो ऐकण्यासाठी अनेक पुणेकर येत होते आणि त्या भर कोर्टामध्ये वासुदेव बळवंत फडके महाराज की जय असा जय जयकार होत असे. त्या ठिकाणी आणखीन दोन व्यक्ती होत्या. एक म्हणजे वासुदेवरावांचे वडील बळवंतराव फडके आणि दुसरे त्यांचे गुरु लहुजी वस्ताद साळवे यांच्या हाताखाली वासुदेवरावांनी याच पुण्यामध्ये तलवार, दांडपट्टा, लाठीकाठी, घोडेस्वारी याचं प्रशिक्षण घेतलं होतं आणि तेही त्या ठिकाणी आपल्या शिष्यावरती चाललेला खटला बघायला येत होते. पुढच्या काळामध्ये लहुजी वस्ताद यांचं निधन त्याच ठिकाणी झालं. आज त्या ठिकाणी आपल्याला त्यांचं स्मारक पाहायला मिळतं. मात्र इंग्रजांनी असं ठरवलं होतं की वासुदेव बळवंतांना अटक झाल्यानंतर त्यांना महाराष्ट्रात ठेवायचं नाही, त्यांना भारतात ठेवायचं नाही, भारतापासून लांब दूरवरती त्यांना नेऊन ठेवायचं आणि त्यांना नेलं एडनच्या कारागृहात. मात्र वासुदेव बळवंतांनी त्या ठिकाणून सुद्धा कारागृह फोडून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र दुर्दैवानं काही तासात त्यांना पुन्हा अटक झाली आणि मग त्यांना अशा प्रकारचं कदान्न देण्यात आलं की अनेक प्रकारच्या रोगांनी त्यांचं शरीर जर्जर झालं आणि दुर्दैवानं हा भारत मातेचा सुपुत्र हजारो किलोमीटर लांब एडनच्या कारागृहामध्ये मृत्यू पावला. इंग्रजांना वाटलं आता याच्या पुढे या देशात कोणी क्रांतिकार्य करणार नाही. वेडे होते इंग्रज. वासुदेव बळवंतांचा तिकडे मृत्यू झाला आणि त्यांच्यापासून प्रेरणा घेतलेले 3 वीर याच महाराष्ट्रामध्ये, याच पुण्यामध्ये, याच सदाशिव पेठेच्या नागनाथ पारावरती होते. ते होते दामोदर हरी चाफेकर, बाळकृष्ण हरी चाफेकर, वासुदेव हरी चाफेकर हे चाफेकर बंधू. म्हणजे वासुदेव बळवंतांच्या निधनानंतर त्यांची ज्वाला विझली नाही, ती जास्त तेजानं प्रज्वलित झाली आणि त्याच्यातून निर्माण झालं एक धगधगतं यज्ञकुंड. मित्रांनो, आज या ठिकाणी आपण उपस्थित आहोत. हीच ती जागा की ज्या वृक्षाच्या खाली बसून वासुदेव बळवंत गुरुचरित्राच्या पोथीचं पारायण करायचे. इतकंच नव्हे, त्यांनी स्वतःच्या हातानं लिहिलेली गुरुचरित्राची पोथी आजही आपल्याला संगमावरती ज्यांचं ते स्मारक आहे त्या ठिकाणी बघायला मिळते. भारत मातेच्या या महान देशभक्ताला माझा विनम्र प्रणाम.